नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत युनियन बजेट 2025-26 चा सेकंड पार्ट. यामध्ये आपण जे काही न्यू टॅक्स रिजिम आहे, न्यू टॅक्स रिजिम त्याबद्दल माहिती घेणार आहेत. न्यू टॅक्स रिजिम मध्ये जे काही 12 लाखाचं लिमिट लावलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे की रिबेट म्हणजे काय असतं, स्टँडर्ड डिडक्शन काय असतं, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहेत. तर जो काही आपण पहिला पार्ट पाहिला बजेटमधला, बजेट हे जे काही आहे 4 पिलर्सवर जे काही बजेट आपलं तयार झालेलं आहे, त्यापैकी आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं ॲग्रीकल्चर आणि एम-एस-एम-ई या 2 पिलरवर आपण माहिती घेतली आहे पहिल्या पार्टमध्ये. आणि जो काही आपला थर्ड पार्ट येणार आहे, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट या 2 पिलरची माहिती घेणार आहे. या पार्टमध्ये आपण इन्कम टॅक्स बद्दल माहिती घेणार आहे. ठीक आहे. तत्पूर्वी बजेटचं काही एस्टिमेशन्स आहेत ते आपण पाहून घेऊ. जे काही सरकारचं टार्गेट, समजा टार्गेट म्हणा, जे काही आहे ते आहे बघा, टोटल रिसीट्स अदर दॅन बॉरोविंग्स. हे सरकारचं एस्टिमेशन आहे की 34.96 लाख करोड रुपयांचं असणार आहे. तर हे रिसीट्स अदर दॅन बॉरोविंग म्हणजे काय? तर रिसीट्स म्हणजे आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं, जो काही सरकारकडे पैसा जमा होतो, ठीक आहे, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये आपण हे पाहिलं. ठीक आहे. तर ते जे काही पैसा जमा होतो ते मग कुण्या स्वरूपात होतो? इन्कम टॅक्स आपण जो काही भरतो, इन्कम टॅक्स त्याच्या स्वरूपात होतो. जे काही आपण जीएसटीच्या स्वरूपामध्ये आपला पैसा जातो त्याच्या स्वरूपामध्ये काही पैसा जमा होतो. जे काही सरकार बाहेरल्या देशांकडनं लोन घेते ते पण एक प्रकारची सरकारची इन्कम असं समजायला पाहिजे ना. म्हणजे तो पण एक प्रकारे सरकारकडे पैसा येतोय. ठीक आहे. आणि तर यामध्ये सरकारचं असं एस्टिमेशन आहे की रिसीट्स ज्या काही येणार आहेत, सरकारकडे जो काही पैसा येणार आहे अदर दॅन बॉरोविंग म्हणजे जे काही सरकार लोन घेऊन पैसा येणार आहे ते सोडून फक्त इन्कम टॅक्स म्हणा, जीएसटी म्हणा, अशा स्वरूपामध्ये जो काही पैसा जमा होणार आहे तो होणार आहे 34.96 लाख करोड रुपये. आणि जो काही सरकार खर्च करणार आहे पुढल्या फिस्कल इयरसाठी टोटल एक्सपेंडिचर ते असणार आहे 50.65 लाख करोड रुपये. ठीक आहे. आणि हे जे काही टोटल रिसीट्स सरकारकडे येणार आहेत त्यापैकी जे काही फक्त टॅक्सेस मधनं जो काही पैसा कलेक्ट होणार आहे तर तो होणार आहे 28.37 लाख करोड रुपये. हे एस्टिमेशन आहे सरकारचं. ठीक आहे. आणि जो काही सरकारचं फिस्कल डेफिसिटचं टार्गेट आहे नेक्स्ट फिस्कल इयरसाठी ते आहे 4.4% ऑफ द जीडीपी. तर फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? तर समजा आपण इम्पोर्ट करतो आणि एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. समजा एक्झाम्पल, ठीक आहे, 1,000 रुपयाचं आपण इम्पोर्ट केलं, म्हणजे आपण बाहेरल्या देशांकडून मागितलं 1,000 रुपये, एक्झाम्पल हा. आणि आपण 500 रुपयाचंच एक्सपोर्ट केलं, म्हणजे आपण बाहेरल्या देशांना 500 रुपयाचं विकलो. जो काही हा मधला शॉर्टफॉल अमाऊंट आहे, शॉर्टफॉल अमाऊंट आहे किती? 500 रुपये. म्हणजे हा जो काही आपला घाटा आहे 500 रुपये, यालाच म्हणलं जातं फिस्कल डेफिसिट. ठीक आहे. तर हे जे काही सरकारचं टार्गेट आहे ते आहे 4.4% ऑफ द जीडीपी. म्हणजे एवढा लॉस आपल्याला नेक्स्ट फिस्कल इयर मध्ये होणार आहे. ठीक आहे. असं सरकारचं टार्गेट आहे. तर सरकारचं जे काही नेक्स्ट आहे बघा, गव्हर्नमेंट ग्रॉस मार्केट बॉरोविंग्स किती करणार आहे? तर ते आहे 14.82 लाख करोड रुपये. 14.82 लाख करोड रुपये. ग्रॉस मार्केट बॉरोविंग म्हणजे काय? तर सरकार बॉन्ड्स थ्रू पैसे गोळा करतं. जे काही सरकार सिक्युरिटी विकते त्याच्या थ्रू जो काही पैसा येतो, म्हणजे अशा पद्धतीने जर सरकार पैसा घेत असेल त्याला म्हटलं जातं मार्केट बॉरोविंग, म्हणजे मार्केटमधनं पैसा जमा करणे. ठीक आहे. तर तो असणार आहे 14.82 लाख करोड रुपये. आणि जे काही सरकारचं कॅपेक्स एक्सपेंडिचर म्हणजे जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, म्हणजे सरकार नवीन नवीन गोष्टी ओपन करण्यासाठी किंवा नवीन कंपनी जर कोणती खोलायची असेल त्याच्यासाठी जो काही खर्च होणार आहे तो असणार आहे एस्टिमेशन 11.21 लाख करोड रुपये. ते असणार आहे 3.1% ऑफ द जीडीपी. ठीक आहे. या काही गोष्टी बेसिक टर्म्स तुम्हाला समजल्या असतील. तर इन्कम टॅक्स कडे परत येऊ आपण. तर न्यू इन्कम टॅक्स रूल नुसार आपणाला 12 लाखापर्यंत कोणताच टॅक्स भरायचा नाही. तर तुम्ही म्हणसाल सर 12 लाखापर्यंत टॅक्स भरायचा नाही, तर
हे जे काही लिहिले 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, मग हे काय आहे? तर ते काही नसून जर तुमची 12 लाखाच्या मध्ये इन्कम असेल तर यातला कोणताच स्लॅब तुम्हाला लागू होणार नाही. समजा तुमची इन्कम आहे 15 लाख रुपये, ठीक आहे, तर त्याच्यावर हे गेली 12 लाखाच्या वर, तर 12 लाखाच्या वर गेलं तर तुम्ही म्हणसाल 12 लाखापर्यंत तर काही टॅक्स नाही, तर 12 लाखाच्या वर गेली 3 लाख, तर यावर आम्हाला टॅक्स लागायला पाहिजे. तर ते तसं नसतं इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन. तर ते कसं असतं आपण पाहू, ठीक आहे. समजा तुमची 15 लाख आहे इन्कम, वार्षिक इन्कम. तर जे काही तुमचे पहिले 4 लाख आहेत त्याच्यावर तर काहीच टॅक्स नाही. नेक्स्ट जे 4 ते 8 लाखापर्यंत तुमची इन्कम आहे, जे काही 4 लाख तुमचे आहेत ते नेक्स्ट, त्याच्यावर तुमचे लागणार आहेत 5%, म्हणजेच त्या 4 लाखाचे 5% 20,000 रुपये. जे काही नेक्स्ट तुमचे 8 ते 12 लाख रुपये आहेत ते झाले 4 लाख रुपये, ठीक आहे, 4 लाख रुपये. त्याच्यावर तुम्हाला लागणार 10%, म्हणजेच 40,000. आणि जो काही तुमचा नेक्स्ट 12 ते 15 लाख, म्हणजे जो काही नेक्स्ट तुमचा 3 लाखाचा जो काही स्लॅब आहे त्याच्यावर लागणार तुम्हाला टोटल 15%, म्हणजे ते झाले 45,000. हे टोटल झाले 1,05,000. एवढा तुमचा इन्कम टॅक्स लागणार. हे होतं इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन, असं असतं, ठीक आहे. 12 लाखापर्यंत तर तुम्हाला कोणता टॅक्स लागणार नाही. जर तुमचं 12 लाखाच्या वर गेलं तर हे असे कॅल्क्युलेशन्स असतात, ठीक आहे. तर इथं बघा, आत्ताच आपण पाहिलं 12 लाखापर्यंत नो पर्सनल इन्कम टॅक्स पेएबल अप टू 12 लाख रुपये. आणि दिस लिमिट्स जे काही सॅलरीड पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी जे काही 75,000 रुपये आहेत तिथपर्यंत 75,000 रुपयेपर्यंत टॅक्स डिडक्शन मध्ये त्यांना छूट आहे. म्हणजे 12,75,000 पर्यंत त्यांना टॅक्स लागणार नाही. तर ते काय असतं, तर ते काय नाही, स्टँडर्ड डिडक्शन असतं. ते आपण नेक्स्ट पाहू काय असतं ते, ठीक आहे. तर स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय, तर समजा जे काही सॅलरीड पर्सन्स आहेत, कामासाठी बाहेर राहतात, त्यांचा जो काही घर खर्च असतो, HRA हाऊस रेंट अलाउन्स असतो, समजा कोण हाऊसिंग लोन वगैरे घेतं, त्या स्वरूपामध्ये जर काही तुमचं असेल, त्याच्यावर जर तुमचं काही टॅक्स कटत असेल तर तुम्हाला त्याच्यावर 75,000 पर्यंतची सूट आहे, ठीक आहे. तर हे पहिल्याचे 12 लाख नॉर्मल पीपलसाठी, आणि हे जे काही सॅलरीड पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी हे 75,000 रुपये मिळून झाले 12,75,000 पर्यंत त्यांना काहीच टॅक्स लागणार नाही, ठीक आहे. तर यालाच म्हटलं जातं स्टँडर्ड डिडक्शन. म्हणजे जे काही तुमचे पैसा कट होत होता, हाऊसिंग रेंट अलाउन्स भेटतं सॅलरीड पर्सनला, जे काही याने लोन घेतलेलं असतं त्याच्यावर जो काही डिडक्शन झालं असतं त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड डिडक्शन. त्याची लिमिट काय आहे, 75,000 पर्यंत तुम्हाला नो टॅक्स, ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं रिबेट म्हणजे काय असतं, तर रिबेट म्हणजे काय नाही, समजा तुमची इन्कम आहे 12 लाख, ठीक आहे. तर तुम्ही म्हणताल तर मला तर काहीच 1 रुपया पण टॅक्स बसणार नाही. तर तसं नसतं. पहिल्यांदा जे काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे पहिल्यांदा तुमचं कट करून घेतं ते. तर कशा स्वरूपात कट करतं, तुमचं समजा 12 लाख रुपयेपर्यंत 12 लाख पर्यंत सॅलरी आहे, 12 लाख सॅलरी आहे तुमची, तर त्याच्यावर जे काही डिडक्शन आहे ते कसं होतं बघा. 4 लाखापर्यंत तर काहीच टॅक्स नाही. जे काही 4 लाख ते 8 लाख रुपये आहे त्याच्यावर 5%, म्हणजे या 4 लाखावर 5%, आताच आपण पाहिलं 20,000 रुपये. नेक्स्ट जे काही 8 लाख ते 12 लाख रुपये आहेत त्या 4 लाखावर तुम्हाला किती बसणार, 10%, म्हणजे हे झाले 40,000 रुपये. टोटल झाले 60,000 रुपये. हा तुमचा टॅक्स कट होतो पहिल्यांदा. आणि जेव्हा तुम्ही ITR इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता तेव्हा तुम्हाला हे पैसे परत भेटतात. त्यालाच काय म्हटलं जातं, रिबेट. रिबेटच्या स्वरूपामध्ये हे 60,000 रुपये तुम्हाला भेटून जातात, ठीक आहे. हे आहेत रिवाइज टॅक्स रेट्स. आताच आपण पाहिले. इन्कम टॅक्स कसं कॅल्क्युलेट करायचं हे पण आताच आपण पाहिलं. स्टँडर्ड डिडक्शन काय असतं हे पण पाहिलं. रिबेट म्हणजे काय असतं हे पण पाहिलं, ठीक आहे. तर आय होप इन्कम टॅक्स बद्दल जे काही तुमचं कन्फ्युजन होतं ते दूर झालं असेल. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.